नाफेडनं शासकीय सोयाबीन खरेदी केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय, तर व्यापाऱ्यांनी त्याचा फायदा घेत 600 रुपये भाव पाडलाय। त्यामुळे आता 1 क्विंटल सोयाबीन मागे शेतकऱ्यांचं 900 ते 1200 रुपयांचं नुकसान होतंय। राज्यासह अमरावतीत हजारो क्विंटल सोयाबीन खरेदी विना पडून आहे। अमरावतीमध्ये खासगी बाजारात सोयाबीनला 3500 ते 4200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। याच विरोधात दिल्लीमध्ये विरोधकांकडून आंदोलन केलं जात आहे। महाराष्ट्राच्या खासदारांचं दिल्लीमध्ये आंदोलन केलं जात आहे। शेतकऱ्याला भिकायला लावणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्याला भिकेला लावणाऱ्या सरकारचा, शेतकरी विरोधी सरकारचा। आपने देखा होगा कि सोयाबीन का जो हमी भाव केंद्र है, जो कि नाफेड के माध्यम से चलाया जाता है, उसकी समय सीमा केवल 4 फरवरी तक थी। वो बंद होने की वजह से बहुत सारे महाराष्ट्र के किसानों का सोयाबीन खरीदी होना बाकी है। उसकी समय सीमा बढ़ाई जाए, ये हमारी मांग थी। हमने खुद शिवराज सिंह चौहान साहब से मिलकर उनसे विनंती की थी कि आप ये समय सीमा बढ़ाई जाए। केंद्र सरकार के इस निर्णय के आगे हम प्रोटेस्ट कर रहे हैं। विधानसभेमध्ये केलेली ही घोषणा, दिलेलं आश्वासन आणि मोदी की गॅरंटी म्हणून जाहीर करण्यात आलेला हमी भाव हा जर शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर स्वाभाविकरित्या हा मोठा विश्वासघात ठरेल। या विश्वासघाताच्या विरोधामध्ये किसान सभा आणि तमाम शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत। तातडीनं संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून मुदतवाढ देऊन आणि पुरेशा पैशाची व्यवस्था करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सोयाबीन हे आधार भावापेक्षा जास्त किमतीने खरेदी करावं। ते जर त्यांनी केलं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष महाराष्ट्रात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।